भारताची नाहीशी होणारी गिधाडं आणि त्यावरचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय अहवाल. तर आपल्या भारतातली गिधाडं नक्की गेली कुठे, हाच तो मोठा प्रश्न आहे. नुकत्याच आलेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणातून याची काही धक्कादायक उत्तरं समोर आली आहेत. आणि त्यातला पहिलाच आकडा आहे 70%. पण हे 70% नेमकं काय आहे? याचा अर्थ देशभरातली गिधाडांची 70% ऐतिहासिक घरटी आता पूर्णपणे ओसाड पडली आहेत. मग जी घरटी उरली आहेत त्यांचं काय? त्यासाठी पुढचा आकडा आहे 54%. म्हणजे उरलेली जवळपास सगळीच घरटी आता फक्त संरक्षित वनक्षेत्रातच शिल्लक आहेत. या सर्वेक्षणात धोक्यात आलेल्या 4 मुख्य प्रजातींवर लक्ष केंद्रित केलं गेलं. भारतीय गिधडांचं मुख्य ठिकाण मध्य प्रदेश आणि राजस्थानमधले सुरक्षित खडक. पांढऱ्या पाठीची गिधाडं आता मुख्यत्वे हिमाचलच्या कांगडा व्हॅलीमध्येच दिसतात आणि लांब चोचीच्या गिधाडांचं घर आता फक्त अपर आसाममध्ये उरलंय. लाल डोक्याची गिधाडं मध्य प्रदेशात आहेत, पण त्यांची संख्या खूपच कमी आणि विखुरलेली आहे. या सगळ्याचा अर्थ एकच आहे, त्यांचं अस्तित्व आता फक्त संरक्षित जंगलांवर टिकून आहे. पण मग प्रश्न उरतो, निसर्गाचे हे सफाई कामगार या जंगलांच्या बाहेर जगू शकतील का?